हॅलो यूट्यूब फॅमिली. तर चला आज आपण घेऊन आलो आहे व्हेजवाल्यांसाठी सोयाबीन फ्राय रेसिपी. जर तुम्ही नॉनव्हेज खात नसेल तर तुम्ही ह्या सोयाबीन फ्राय एकदा नक्की ट्राय करा. खूप छान लागतात आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे सोयाबीन फ्राय. तर चला मग आपण रेसिपी बघू. तर त्यासाठी घेतल्या इथं मी सोयाबीन वड्या घेतल्या होत्या. नंतर ठेवायचं इकडं पाणी गरम करायला. 1 गिलास पाणी गरम करून घ्यायचं. पाणी गरम झाले की त्यात सोयाबीन वड्या टाकून द्यायच्या आणि पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या सोयाबीन वड्या. आणि 10 मिनिटांसाठी त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. गॅस इथं आपण बंद करून टाकलेला आहे आणि 10 मिनिटानंतर आपल्या सोयाबीन वड्या छान अशा फुलून निघल्या होत्या. तुम्ही बघू शकता अशा फुलल्या होत्या, आपल्या डबल झाल्या होत्या फुलून. नंतर काढून घ्यायचं, म्हणजे अगोदर गाळून घ्यायचं पाणी, ज्यात एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचं. एका चाळणीत गाळून घ्यायचं आणि थोडं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण सोयाबीन फ्रायसाठी साहित्य बघू. कढीपत्ता, कोथिंबीर बारीक चिरलेली, हिरवा कांदा चिरलेला आणि इथं चिकन फ्राय टिक्का मसाला घेतलेला आहे आणि नंतर हिरव्या मिरच्या कट केलेल्या आणि लिंबू. नंतर इकडं जे सोयाबीन वड्यामधलं पाणी होतं ते एक्स्ट्रा ते काढून घ्यायचं, असं पिळून घ्यायचं. नंतर एका टोपल्यात टाकून घ्यायचं. चला इथून पिळून सर्व पिळून आपण इथं काढून घेतल्या होत्या. नंतर घालायचं अर्धा चमचा लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ घालायचं. नंतर आपला चिकन टिक्का, नंतर घालायची कोथिंबीर, नंतर घालायचा हिरवा कांदा आणि आता व्यवस्थित मिक्स करायचं. आणि चला आता हे बॅटर रेडी झालं होतं. वरून असं वाटत होतं की हे चिकनच आहे. चिकन सारखाच कलर आला होता याला पण, सोयाबीन वड्याला. छान असा आपल्या सोयाबीन वड्याला मसाला लागला होता. नंतर ठेवायची इकडे कढाई तापायला. कढाईत घालायचं तेल. तेल गरम झाले की सोयाबीन वडे घालायच्या फ्राय करण्यासाठी. आणि 2 ते 3 मिनिटं छान फ्राय करून घ्यायच्या. आणि चला आता आपल्या ह्या सोयाबीन फ्राय झाले होत्या, नंतर काढून घ्यायच्या. आणि नंतर सर्व सोयाबीन वडे इथं तळून घ्यायचे. खाताना चिकनचीच फिलिंग येते इथं सोयाबीन वडे खाताना. आणि नंतर मी कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या पण त्यात फ्राय करून घातल्या होत्या. आणि छान पैकी आता आपल्या हा सोयाबीन फ्राय अशी दिसत होती. आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागतं हे सोयाबीन फ्राय. तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर हे एकदा नक्की ट्राय करा व्हेजवाल्यांनी तर. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.